शरद पवार देशातले भ्रष्टाचारांचे सर्वात मोठे सरदार. पुण्यामधून विधानसभेचा रणशिंग फुंकताना शहांचा हल्लाबोल. पद्म पुरस्कारांची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते. अमित शहांचा हल्लाबोल. संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावर बोट ठेवत टीकेचे बाण. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं की नाही हे स्पष्ट करा. देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे पवार पटोलेंना चॅलेंज. पवार सत्तेमध्ये आले की मराठा आरक्षण जातं, अमित शहांचा आरोप. राजकारणामध्ये कधी तह तर कधी सलगी करावी लागते. अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणी संदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. अजित पवारांची पुण्यात मोठी घोषणा. मात्र विधानसभा महायुतीतच लढणार, अजितदादांची स्पष्टोक्ती. अजित पवारांचा उद्या वाढदिवस, पण कार्यकर्त्यांकडून आजपासूनच जल्लोष. केकवर मुख्यमंत्री होण्यासाठीचा मेसेज. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा हिरामण खोसकरांवर संशय. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. प्रसाद लाड यांच्यानंतर प्रवीण दरेकर जरांगेंच्या रडारवर. मुंबई बँकेतल्या घोटाळ्यावरून टीकेची झोड. मुंबईला दिवसभर झोडपल्यानंतर आता पावसानं घेतला ब्रेक. अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीची बोंब. पुढच्या 24 तासांसाठी अलर्ट. मुंबईतला पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा विमान सेवेवर परिणाम. 18 उड्डाणं आणि लँडिंग रद्द. इंडिगोला सर्वाधिक फटका. चिपळूणमधली वशिष्ठी, खेडमधली जगबुडी आणि रत्नागिरीमधल्या काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ. जगबुडीचं पुराचं पाणी खेडच्या बाजारपेठेत. वाहतुकीलाही फटका. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. जिल्ह्यातले 84 बंधारे पाण्याखाली, तर अलमट्टीमधून विसर्ग वाढवल्यानं काहीसा दिलासा. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीला पावसानं झोडपलं. चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा कॉलेजला उद्या सुट्टी. उद्याही मुसळधार पावसाचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.